नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवीज किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग सुरुवात आपण बनवतोय आळूच्या पानांच्या वड्या. त्यासाठी मी 22 ते 23 आळूची पानं घेतलेली आहेत. पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यावरचे अशा शिरा वगैरे ह्या काढून घ्यायच्या आहेत. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला साधारण 4 कप बेसन पीठ. हे साधारण 500 ग्रॅम बेसन पीठ आहे. अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 2 टेबलस्पून तीळ घेतलेले आहे, चवीपुरतं मीठ, 1 टेबलस्पून ओवा, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि हळद घेतलेली आहे 1 टेबलस्पून. ही पानं आपण अशा पद्धतीने छान अशी लाटून घेणार आहोत. सर्व पानं अशाच पद्धतीने आपण लाटून घ्यायची आहे. पानं मी लाटण्याने लाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व पानं मी लाटण्याने लाटून घेतलेली आहे. आता आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्याच्या भांड्यात सर्वात आधी हिरव्या मिरच्या घालूया, आल्याचा तुकडा, लसणीच्या पाकळ्या, वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप करून घेऊया. बेसन पीठ घेतलेलं आहे. हे साधारण 4 कप बेसन पीठ आहे, म्हणजे 450 ते 500 ग्रॅम बेसन पीठ आहे. त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ ऍड करून घेऊया, चवीपुरतं मीठ, पांढरे तीळ, ओवा, तयार केलेलं वाटण यामध्ये घालून घेऊया. हळद, गुळाचं पाणी, चिंचेचा कोळ मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. तुम्ही पाहू शकता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. अशा पद्धतीने आपण बॅटर तयार करून घेतलेला आहे. चाळणीला आपण तेल लावून घेणार आहोत. मी हातानेच लावते, तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही लावू शकता. सर्वात आधी मी मोठं पॅन घेतलेलं आहे. त्याला आपण थोडं थोडं बेसन पीठ लावून घेणार आहोत. खूप जास्तही बेसन पीठ इथे लावायचं नाही, इतर वड्या ह्या पिटकळ लागतात. इथे चिंच गुळाचा आपण कोळ टाकलेला आहे चिंचेचा, त्यामुळे आळू घशाला खाजत नाही. दुसरंही पान घेतलेलं आहे, त्यालाही सगळीकडे आपण बेसन पीठ हे लावून घेतलेलं आहे. साधारण इथे मी 5 पानं घेतलेली आहेत. आता आपण रोल तयार करून घेणार आहोत. खूप जाड असा रोल आपण तयार करणार नाही. परफेक्ट रोल आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व रोल तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण आळूच्या पानांचे रोल तयार करून घेतलेले आहे. पाणी आधीच स्टीम करण्यासाठी ठेवलं होतं. वड्यांची खाली ठेवून देणार आहोत. झाकण लावायचं आणि 15 ते 20 मिनिटं छान वड्या वाफवून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्या आळूच्या वड्या शिजलेल्या आहेत आणि तयार आहे. आता ह्या आपण कट करून घेणार आहोत. आता मी ह्या 2च कट करून घेणार आहे, बाकीच्या मी नंतर करणार आहे. आधी मी दोन्ही साईडचं कट करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने मी आळूच्या वड्या कट करून घेणार आहे. तुम्हाला हव्या तशा साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे. तेल गरम झालेलं आहे, तर आपण त्यामध्ये आळू वडी सोडून मी तळून घेत आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे मध्ये.
तेल खूप चांगलं पद्धतीने तापलेलं आहे. तर आपण पलटी करून घेणार आहोत. वड्या तळताना खूप जास्त गर्दी करायची नाही. कुरकुरीत अशा वड्या आपण तळून घेणार आहोत. दोन्ही साईडने छान पद्धतीने वड्या आपण तळून झालेल्या आहेत. तुम्हाला दिसतच असेल. आता आपण एका प्लेटमध्ये त्या काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. पाहू शकता किती कुरकुरीत अशी आळू वडी झालेली आहे. आवाजही ऐकू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पल्लवी किचनला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हॅपी कुकिंग.